नमस्कार, मी कॅप्टन निलेश पेंडारी, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी। सर्वप्रथम या देशाला घटना देऊन हा देश लोकशाहीसाठी सक्षम करणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो आणि काँग्रेस पक्षातर्फे मी त्यांना आणि या जनतेला शब्द देऊ इच्छितो की आपलं संविधान हे अजून बळकट होणार आणि आपल्या संविधानावर हा देश चालणार। खास करून हा देश चालण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी पुन्हा एकदा गांधी ॲक्शनमध्ये आलेले आहे। ज्या वेळेला देश संकटात येतो त्या वेळेला गांधी पुढे आले आणि आता परिस्थिती तीच आहे। हा संकट सृजन जो कार्यक्रम दिला आहे राहुलजी गांधींनी आमच्या, तो कार्यक्रम यासाठीच आहे का जनतेचे प्रश्न आहेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहिती आहे। रसा तळाला आमचा कार्यकर्ता आहे, ज्याच्याकडे कुठलं पद नाही तरी तो लढतोय, सर्वसामान्य माणसासाठी लढतोय। तर त्याला हक्क मिळवण्यासाठी तो कुठल्या जातीचा, धर्माचा, त्याची वैचारिक पातळीच फक्त बघून, त्याचा जनतेप्रती त्याचा समर्पण बघूनच त्याला पद मिळणार आहे। तो कुठल्या जातीचा, धर्माचा का किती श्रीमंत याच्यावर हे पद दिलं जाणार नाही। यासाठी खास करून AICC कडे जे प्रभारी येणार आहेत त्यांचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष आणि कांबळे सरांनी आपल्याला सांगितलंच आहे आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सपकाळ साहेबांनी खूप छान पद्धतीने याची मांडणी केलेली आहे। प्रत्येक जिल्हावारी आणि तालुका ब्लॉक प्रमाणे आता ही बांधणी 100% व्यवस्थित होणार। खास करून जनतेला आपल्याला हे करायचं, हा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचा नाही, हा राजकीय कार्यक्रम नाहीये, भले राजकीय पदात असला तरी हा कार्यक्रम आहे त्या जनतेसाठी जी जनता तडफडते आणि बोलते की आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्यासाठी कोण भांडणार। तर कोणी भांडणार याची वाट बघू नका, तुम्ही या। काँग्रेस ही चळवळ आहे, काँग्रेस फक्त पक्ष नाही, राजकीय पक्ष आहे पण ती चळवळ आहे। तर जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेस परत लढणार आणि काँग्रेसचेच तेच लोक लढण्यापेक्षा तुम्ही जे आता घरी आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षण घेतात, ज्यांना फावल्या वेळेत जे रिटायर झालेले आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, त्यांनी काँग्रेस जॉईन करावी आणि काँग्रेस सारखा हा महासागर याच्यातूनच आपलं लोकशाहीचं जहाज आता संपूर्ण जगभर फिरणार आहे। ते सक्षम करण्यासाठी आपल्याला पुन्हा काँग्रेसच्याच या घरट्यामध्ये यावं लागणार आहे आणि काँग्रेस पुन्हा एकदा जसं स्वातंत्र्याची लढाई लढून आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि आपला देश सक्षम केला पंडित नेहरूंनी, त्याचप्रमाणे आता राहुलजी गांधी त्याच पावलावर पाऊल टाकतायत। तर तुम्ही काँग्रेस जॉईन करा, काँग्रेसमध्ये या, मग आपल्याला त्याला उत्तर देता येईल का 1000 रुपये सिलेंडर आम्ही 5000 ला का घ्यायचं, नाही घेणार। हा देश आमचा आहे, आम्ही मतदान आमच्या प्राथमिक गरजांसाठी केलंय, आमच्या आरोग्य सेवेसाठी केलंय, या देशाच्या सुरक्षेसाठी केलंय। आम्ही हा देश घाण ठेवण्यासाठी मतदान केलेलं नाही, जात धर्माच्या नावावर मतदान केलेलं नाही। ट्रम्पला जे 42 लाख कोटींचं जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, आम्ही खरेदी करू सामान, म्हणजे आपण 42 लाख कोटीचं सामान 5 वर्षात खरेदी करणार आणि ते जे किंमत सांगणार त्या किमतीत खरेदी करणार, म्हणजे आपला शेतकरी मरणार, आपला स्थानिक कामगार मरणार आणि तिकडून येणाऱ्या धान्यावर टॅक्स लागणार नाही। अशा अनेक गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मुवमेंट आहे। तर जनतेने कृपया ह्याला जॉईन व्हावं। व्हॉट्सअपमध्ये जे चांगलं आहे ते नक्कीच घ्या, बाकीच्या गोष्टी विसरून जा आणि पुन्हा एकदा